संदर्भातलं थोडंसं असल्यामुळे कशाला टेकून बसायला हवं मला? घरातूनच सुरुवात झाली. म्हणजे आमचं रायगडात ज्या जागेत ते प्रोडक्शन आहे तर त्याच्यात राजारामाची भूमिका करणारा जो मुलगा होता त्याची परीक्षा होती आणि त्यामुळे आयत्या वेळेला कोण उभं राहणार, सो मी उभी राहिली होते तेव्हा. केव्हा साधारण हे? मी 4थीत असताना. तर त्यांनी माझ्या वडिलांना सजेस्ट केलं की ते सगळं पाठ आहे ते हिलाच का नाही तुम्ही उभं करा म्हणून. सो तशी सुरुवात झाली आणि मग मी 500-550 एपिसोड्स काय म्हणते प्रयोग केले राजाराम म्हणून. त्या दरम्यान मी ग्रिप्स थिएटर केलं रंगा गोडबोले आणि शुभांगी नावाचं. तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता कारण ते यंग मुलांनी लहान मुलांचं काम करून. ग्रिप्स थिएटर जर माहिती असेल तर बेसिकली त्याची कन्सेप्ट अशी होती की 3 सायडेड प्रेक्षक विदाऊट माइक्स, काही नाही आणि ते असे पायऱ्यावालं हे ठेवलेलं असायचं. ते आम्ही नुमवीला वगैरे त्याचं हे करायचं, शोज करायचं. त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन झाल्यावर अभिनेत्री नाटकासाठी होते. त्याच्यात रिप्लेसमेंट केली विनय विद्यांचं नाटक. ते नाटक करत असताना मी अपडाऊन करते पण तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन चालू होतं. अभिनेत्री नाटकानंतर ते नाटक अचानक बंद पडलं. तर मी जसं म्हटलं की मला टेक्निकल गोष्टी शिकायची पण आवड आहे. त्यामुळे मग तेव्हा माझ्याकडे अभिनयाचं काही काम नव्हतं तर मग मी डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये जाऊया असा विचार केला. तर तेव्हा प्रभात चॅनल आलं होतं आणि त्याच्यावर शाहीर नावाची सिरियल सुरू होणार होती. तर मी तिथे विचारलं की डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये आहे मी करू का, कारण ते सगळे ओळखीचे सगळे चारू खंडे डिरेक्टर होते. तर तेव्हा डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये जागा नव्हती. माझा मित्र कॉस्ट्युम्स करत होता. सो त्याला मी म्हणलं मी तुला असिस्ट करते कारण मला या सिस्टममध्ये माहिती पाहिजे. कारण तेव्हा सिरियल्स आणि हे सगळं नवीन सुरू होतं न्यूज चॅनल किंवा असं सगळं. सो मग मी त्याच्यात कॉस्ट्युमला असिस्ट केलं होतं शाहीर सिरियल. आणि त्या सिरियलच्या दरम्यान आम्ही SLमध्ये शूटिंग करत होतो. इथे अभंगाचं शूटिंग चालू होतं. आणि लहानपणी मी 3 चाइल्ड आर्टिस्ट म्हणून 3 फिल्म्स केल्या होत्या. तर अभंगाचं शूटिंग चालू होतं ते एका मुलीच्या शोधात होते आणि माझं नवरा त्याची आणि माझी ओळख शाहीर सिरियलमुळे. हां, तर त्यांनी तिकडे सांगितलं की ही आहे जी अभिनयात. पण तेव्हा लग्न झालं होतं? नाही, लग्नाचं मित्र होतं. आणि तिथे मी भेटायला गेले तर तो डिरेक्टर विवेक देशपांडे होता, विनय आपटे होते आणि विवेक देशपांडे ऑनसेट. तर त्याच्याबरोबर मी लहानपणी पिक्चर केला. त्याचं सगळं जीव म्हणायचं ते आपल्याला. मग तिथे मी ऑडिशन दिली. मग अभंगासाठी सिलेक्शन झालं. सो तशी ती माझी पहिली सिरियल केलेली. अच्छा. तेही याच फिल्ममध्ये? हां, तो सुरुवातीला अभिनय करायचा. त्याच्यानंतर तो डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये विजय मेहतांबरोबर तो असिस्टंट म्हणून होता. विजय मेहतांच्या वाडाची रेवंदीमध्ये त्याने काम केलं होतं. आणि डिरेक्टर म्हणून तो महेश मांजरेकर बरोबर असोसिएट म्हणून होता, संजय सुरकरांबरोबर होता. त्याच्यामुळे या क्षेत्राशी संबंधित सगळं होतं आणि घरच्यांना पण ह्या क्षेत्राचं माहिती होतं. पण मग कसं लग्नानंतर सगळं ॲडजस्ट होत होतं की काही फरक पडत होता? खरं सांगायचं तर नाही पडला. कारण पहिले 3 वर्ष माझं करिअर खूप छान स्टेपवर होतं. एका मागे एक सिरियल्स माझ्या चालू होतं आणि घरून फुल सपोर्ट होता. आणि तो उलट मला त्यांनी कसं काय म्हणतात शिकवलं आहे त्याच्यामध्ये की कशातून काय मिळायला पाहिजे, मग ॲड्समध्ये कसं जायला पाहिजे. कारण तुम्हालापेक्षा मोठा एक्सपिरियन्स पण त्याला जास्ती आहे. त्यामुळे त्यांनी सगळं मला सांगितलं आणि त्या वेळी मी जात गेले आणि मग त्यामुळे करिअर वेळी मला घरून काहीच प्रॉब्लेम नाही. ई सकाळसाठी वैशाली भुते, पुणे.